नमस्कार मंडळी, श्रीचा अभ्यास चाललेला आहे. त्याची हँडरायटिंग बघू शकता तुम्ही. आणि मला काहीच करायची इच्छा नव्हती. बाहेर मस्त असा पाऊस सुरू झालेला. कधी-कधी ना खूप लो फील होतं. काहीच करावीशी इच्छा होत नाही. तसा आजचा दिवस आहे माझा. तुमच्यासोबत असं कधी झालंय का मला सांगा? आणि आमच्या दादाचा अभ्यास सुरू झाला की आम्हाला त्याच्या बॅगसोबत असं खेळायचं असतं. आता इथे आई लसूण सोलतेय. कोथिंबीर आज जरा जास्त आणलेली. मग वरण तर घातलेलं होतंच. तर आई म्हटली की आज आपण चिपट्या कोंडोळे करूया, म्हणजेच आकाड तळूया. आकाड संपत आला, पण आमचा आकाड काय तळून झालेलाच नव्हता. तर इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आई म्हटली, "मी तिंबते तोपर्यंत तू पिल्लूला झोपव." आणि पिल्लूची नाटकं तुम्हाला दिसत असतील. तिला काही झोप येतच नव्हती. मग इथे भरपूर सारी कोथिंबीर घालून, जिरे, लसूण, तीळ आणि बरंच सारं साहित्य घालून मस्तपैकी असं पीठ तिंबून घेतलं. बाहेर मस्त पाऊस सुरू असताना अशा पद्धतीने काहीतरी गरमागरम खायला खूप मजा येते. पण करताना खरं तर सुरुवातीला खूपच असं म्हणजे नको नको वाटत होतं. परंतु एकदा करायला घेतलं की ते होऊनही गेलं. आणि यावर्षी पण आकाड तळायचं समाधान सुद्धा लाभलं. खरं तर गोड कापण्या सुद्धा करतात आणि त्या कशा बनवायच्या हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी आईच्या हातच्या कापण्या तुम्हाला नक्की दाखवेन. आणि तोपर्यंत श्रीमान सरकार पण आले. अर्थात नेहमीप्रमाणे पावसात भिजून हातात येताना शेवग्याच्या शेंगा घेऊन आलेले आहेत. म्हणजे रात्रीच्या भाजीचा प्रश्न मिटला. आणि खरं सांगू तर आमची अक्का होती ना, तोपर्यंत आकाड 3 वेळा तरी ती तळायला लावायची. त्यात गोड कापण्या कधी, तिखट पुऱ्या कधी. तर तुम्हाला काय आवडतं? अवतार माझा इग्नोर करा, कारण की आज काही करायची इच्छाच नव्हती. पण तरीसुद्धा घरात लेकरं बाळं असली की त्यांना आपण नाही बनवलं तर ते कधी खाणार असं होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी, सगळे रिच्युअल्स फॉलो करण्याचा प्रयत्न असतो. कधी तयार होऊन तर कधी अगदी अवतारात. आणि इकडे आमच्या ढमाचं बघा काय चाललंय. हे असं सतत दंगा चालू. आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून ना इतकं छान वाटतं. सगळा थकवा निघून जातो. चला बाय, भेटू आपण लवकर.